नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रिया विटनेस बॉक्समध्ये उभे असते आणि अर्जुन तिला विचारतो की जेव्हा हा सगळा प्रकार झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात. तेव्हा प्रिया घाबरतच उत्तर देते की मी भांडणाला घाबरून लपून बसले होते. अर्जुन म्हणतो की अरे वा, शूरवीर आहात तुम्ही तर. मला सांगा एक्झॅक्टली कुठे लपून बसला होतात तुम्ही. प्रिया सांगते की मी हॉलमध्ये लपून बसले होते एका कपाटाच्या मागे. अर्जुन म्हणतो की पण मिस तन्वी, एखाद्या कपाटामागे लपता येईल असं कुठलंही कपाट मला हॉलमध्ये दिसलंच नाही. नागराज मनामध्ये म्हणत असतो हा अर्जुन प्रियाला भडकवायला मुद्दाम हे सर्व करतोय. आता हिचा फ्यूज उडून ही भलतंच काहीतरी बरळायला नको म्हणजे झालं. सायली हळूच कुसुमताईंना विचारते की कुसुमताई, हे सगळं अर्जुन सरांना कसं काय माहीत. त्यावर कुसुमताई म्हणते की अगं हो ना, तो तर कधी आश्रमात आलाच नाही. चैतन्य मनात म्हणत असतो की वा अर्जुन, काय गुगली टाकली आहेस तू. जी जागा नाही आहे त्या जागेबद्दल बोलतोयस. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. विराज मनामध्ये म्हणत असतो की तन्वी बाळा, याच्या वेड्यावाकड्या प्रश्नांमध्ये अडकू नकोस. अर्जुन तन्वीला प्रश्न करतो की मिस तन्वी, तुम्ही नक्की कुठल्या कपाटामागे लपला होतात. त्यावर प्रिया उत्तर देते की आय गेस मी चुकले, मला टेबल खाली म्हणायचं होतं, टेबलच्या मागे लपली होती मी. अर्जुन म्हणतो की ओके, कपाट आणि टेबल यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालंय तर. परंतु माझ्या मते कपाट आणि टेबल यामध्ये खूप फरक असतो. तुम्ही एकदा नीट आठवा की तुम्ही कपाटामागे होतात की टेबलामागे होतात. विलासचा खून होत असताना तुम्ही नक्की कुठे लपून बसला होतात. ती आता पूर्णपणे गडबडलेली असते आणि ती काही पण बोलत असते आणि म्हणत असते की मला नाही आठवते की तो टेबल होता की कपाट होतं. त्यावर अर्जुन म्हणतो की रिलॅक्स, जास्त मेंदूला त्रास नका देऊ तुम्ही, नाहीतर मग पुन्हा चक्कर येईल तुम्हाला. चैतन्य, एक काम कर, फ्रेश ज्यूस आणि सँडविचेस घेऊन ये. तो प्रियाला म्हणतो की हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही येतंय तुमच्यासाठी. तुम्ही मला फक्त एवढं उत्तर द्या की तुम्ही नक्की कशाच्या मागे लपला होता, टेबल की कपाट. प्रियाला मात्र त्यावर उत्तर देता येत नाही. अर्जुन म्हणतो की युअर ऑनर, तन्वी म्हणताय तसं कपाट तिथे असेलही, पण त्या दिवशी नक्की त्या कुठे लपल्या होत्या हे त्यांना आठवत नाहीये. सो मी कोर्टाला एक रिक्वेस्ट करू इच्छितो की मला कोर्टाकडून एक परवानगी हवी आहे. साहेब विचारतात की कसली परवानगी. अर्जुन म्हणतो की ज्या जागी विलासचा खून झाला त्याच जागी मिस तन्वीच्या वतीने विलासचा खून पुन्हा रिक्रिएट करण्याची परवानगी हवी आहे. हे ऐकल्यावर प्रिया मात्र चांगलीच घाबरते. ती म्हणते की रिक्रिएट म्हणजे. त्यावर अर्जुन सांगतो की आपण दोघांनी वात्सल्य आश्रमात जायचं, म्हणजे पंचसुद्धा असतील आणि खुनाच्या दिवशी तिथे नक्की काय काय झालं होतं ते तुम्ही तिथल्या तिथे करून दाखवायचं. तुमच्या सर्वांची एक एक मुवमेंट असेल, एक एक वाक्य असेल, ते सगळं तुम्ही घडवून आणायचं. विराज उठतो आणि म्हणतो की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, तीच घटना पुन्हा पुन्हा घडवून आणण्यामध्ये कोणाचाही फायदा नाहीये. अर्जुन सुभेदार, हे कोर्टाचा बहुमूल्य वेळ वाया घालवत आहे. जज साहेब अर्जुनला प्रश्न विचारतात की हे रिक्रिएशन ह्या केससाठी महत्त्वाचं आहे असं वाटतंय तुम्हाला. अर्जुन म्हणतो की ॲब्सोल्युटली, त्यामुळे आपल्याला कळेल की कोण कुठे होतं आणि या गोष्टींच्या बाबतीत मग आपल्याला काहीच डाऊट राहणार नाही आणि ही केस खूप क्लिअर होऊन जाईल. असं म्हटल्यावर जज साहेब देखील त्याला परवानगी देतात. त्या नाटकं करत म्हणते की मला तिथे परत नाही जायचंय, मी जर परत तिथे गेले तर मला पुन्हा ते खुनाचं आठवायला लागेल. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली मिस तन्वी, आपल्याला हेच तर हवंय म्हणून आपण तिथे जातोय. तर प्रिया रविराजला म्हणत असते की बाबा हो, तुम्ही तरी सांगा ना, मला ती जागा परत नाही बघायची आहे, मला तर तिथे अजिबातच जायचं नाहीये. जजसाहेब पुढे सांगतात की पोलीस आणि पंचांच्या संमतीने वात्सल्य आश्रमात जाण्याची तारीख फिक्स केली जाईल आणि या तारखेला हजर राहणं मिस प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार यांना बंधनकारक आहे. आणि एवढं बोलून कोर्ट संपतं. प्रिया लगेचच विटनेस बॉक्समधून बाहेर येते आणि रविराजकडे येते आणि म्हणते की बाबा अहो, तुम्ही काहीच कसे बोलला नाहीत. रविराज म्हणतो की असं नाही बोलता येत बाळा, तू घरी चल, आपण बोलूयात यावर. रविराज आणि तन्वी दोघंही तिथून निघून जातात. तर नागराज म्हणतो की ह्या अर्जुनने साक्षीवर नाही तर प्रियावरच घाव घातलाय. राकेश म्हणतो की हो ना पप्पा, अर्जुनने फक्त सिक्सर मारला नाही तर बॉलच स्टेडियमच्या बाहेर फेकलाय. पत म्हणतो की आणि त्यातल्या त्यात प्रिया देखील डुबली गेली आहे, परंतु ही बाई फक्त आपल्याला घेऊन डुबायला नको म्हणजे झालं. तर इकडे चैतन्य अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो की अरे अर्जुन, क्या बात है, म्हणजे तू काय दिशा बदलवली आहे केसची. प्रिया तर एकदम गडबडूनच गेली, तिला काही सुचलंच नाही बोलायला.
तू खरंच आज एकदम कमाल केली आहेस अर्जुन. तर सायली देखील म्हणते की खरंच हे सर्व अनपेक्षित होतं सर. प्रिया किती गडबडली होती माहिती आहे ना तुम्हाला, आणि आता आश्रमात जाऊन ती तिचा खोटाडेपणा नक्कीच सिद्ध करणार आणि ती तिथे काहीच शहाणपणा करू शकणार नाही. त्यावर कुसुमताई म्हणते की नाहीच करू शकणार, कारण तिथे सुद्धा अर्जुन सुभेदारसारखा हुशार वकील असेल ना. अर्जुन म्हणतो की सरप्राईज म्हणजे तुम्ही नक्की माझं कौतुक करताय. कुसुमताई म्हणते की आता जे कौतुक करण्यासारखं आहे ते करणारच ना. अर्जुन म्हणतो की सायली मधुभाऊंना भेटून घे. तर मधुभाऊ सुद्धा तिथे आलेले असतात. मधुभाऊ विचारतात की कशा आहात तुम्ही दोघी. सायली म्हणते की आम्ही दोघी छान आहोत, पण आता खरंच खूप बरं वाटतंय. आणि यांनी केसला किती वेगळं वळण दिलं बघितलं ना तुम्ही. प्रियाचं खोटं तर आता अजिबातच टिकणार नाही. मधुभाऊ म्हणतात की हो खरंच ना जावई बापू, मला तर एखादा चमत्कार बघितल्यासारखं वाटत होतं. ज्या प्रियाला पापणी न लावता खोटं बोलताना बघितलं, त्याच प्रियाला आज मी ततपप करताना बघितलं तर खूपच बरं वाटलं. मला एक कळत नाही की ते आता आश्रमात जाऊन नक्की काय घडून दाखवणार आहे. म्हणजे मुळात ते काही घडलंच नाही आहे. अर्जुन म्हणतो की हेच तर आपण प्रूव्ह करणार आहोत मधुभाऊ. कुसुमताई म्हणते की मधुभाऊ आता तुम्ही लवकरात लवकर सुटणार. मधुभाऊ म्हणतात की हो, परंतु त्याआधी मला परत तुरुंगातच जावं लागणार आहे. चला मी येतो असं म्हटल्यावर सायली म्हणते की मधुभाऊ तब्येतीची अजिबात हेळसांड करायची नाही हा, आणि आता सगळं काही व्यवस्थित होणार. मधुभाऊ म्हणतात की अगं आता मी कशाला काळजी करू, माझे जावई बापूच केस चालवत आहे. आणि एक सांगू, कुठल्याही बापाला आपल्या मुलांचं सुखच जास्त महत्त्वाचं वाटतं. तुम्ही दोघंही सोबतीने आनंदात राहा, बाकी मला काही नको आहे. सायली आणि अर्जुन दोघंही मिळून मधुभाऊंचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर मधुभाऊ पोलिसांसोबत निघून जातात. तर इकडे मैपत म्हणत असतो की काय वाटलं होतं आणि काय झालं कोर्टात. हा अर्जुन सुभेदार नक्की कुठल्या गिरणीचं पीठ खातो रे. आणि ही एक दीड शाणी, स्वतःला खूपच शाणी समजते आणि कोर्टामध्ये कपाट की टेबल हे सुद्धा सांगू शकले नाही. प्रिया म्हणते की तुमच्यापैकी जर कोणीतरी असतं ना की अर्जुनच्या समोर विटनेस बॉक्समध्ये उभं, आणि मग त्याचं सुद्धा असंच झालं असतं. नशीब समजा की तुमच्यावर कोणावर ही वेळ आली नाही. राकेश म्हणतो की ती वेळ येऊ नये म्हणूनच आपण रविराज किल्लेदारला भेटलो होतो ना. पण तो अर्जुन यार, त्याने तर अगदी गेमच पलटी करून टाकला. म्हणजे अगदी सक्सेसफुल वकील आहे, त्याला अगदी मानलं पाहिजे. ही इज गुड हा. आणि खरं म्हटलं तर केस लढावी तर फक्त अर्जुन सुभेदारसारखी. मैपतला मात्र फार राग येतो आणि तो राकेशची मान पकडतो आणि त्याला टेबलवर आपटतो. सर्वजण म्हणत असतात की मैपत अरे सोड त्याला. आणि मग नंतर मैपत राकेशची मान सोडतो आणि म्हणतो की करशील का अजून त्या अर्जुनचं कौतुक. त्यावर राकेश हळूच म्हणतो की नाही करणार. साक्षी म्हणते की अहो अण्णा, त्या अर्जुनचा राग इथे नका काढू, आणि प्लीज सगळ्यांनी जरा शांत बसा. असं पॅनिक होऊन काहीही होणार नाहीये. जरा स्वतःची डोकं शांत ठेवा. तर इकडे रात्रीच्या वेळी सायली अर्जुनला जेवण वाढत असते. अर्जुन म्हणतो की वा छोले. खरं म्हटलं ना तर मम्माला माहिती आहे की उशिरापर्यंत मी कधीच जेवत नाही, आणि त्यामुळे मम्मानी छोले बनवून ठेवलेले असणार. अर्जुन एक चमचा खातो आणि म्हणतो की वा 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 परफेक्ट. मम्माला अगदी मला हवे तसे छोले बनवता येतात, आणि आज तर एकदम फॅन्टॅस्टिक झाले छोले. सिरियसली तुम्हाला सांगतोय, मम्मा जर इथे असती ना मी तिच्या हातांना किस केला असता. इतक्यातच तिथे कल्पना येते आणि म्हणते की हो का, असं जर असेल ना तर तुला तुझ्या बायकोच्या हातांचा केस घ्यायला हवा. तर इकडे प्रिया ही साक्षीला म्हणत असते की तुला बोलायला काय जातंय ग, खून तर तू केलायस आणि तुला साक्ष देण्यासाठी खोटी साक्षीदार तुझी मी बनली आहे. उद्या या सगळ्या गोष्टीमध्ये माझीच मान अडकणार आहे ना. साक्षी म्हणते की हॅलो, तू खोटी साक्षीदार म्हणून माझ्यावर उपकार नाही करत आहे. या गोष्टीचे तुला पैसे मिळतात, आणि तन्वी किल्लेदार म्हणून जे तू आरामात जगतीये ना हे विसरू नकोस. मैपत म्हणतो की हेच तर चुकलं ना, या उलटसुलट गोष्टी करण्यापेक्षा मीच तो मॅटर सॉल्व्ह केला असता. नागराज प्रियाला म्हणतो की प्रिया, आता एक गोष्ट लक्षात ठेव, तो अर्जुन तुला आता आश्रमामध्ये घेऊन जाईल. तो तुला काहीही प्रश्न विचारेल, परंतु तू प्रत्येक प्रश्नात अगदी तोलून मापून बोलायचं. प्रिया म्हणते की अरे पण हे मर्डर रिक्रिएट करण्याचं प्रकरण आलं तरी कुठून. तुम्ही आश्रम विकत घेतला हा प्रॉब्लेम होता ना, मग अर्जुनची गाडी माझ्यावर कसं काय घसरली. मैपत म्हणतो की खरं तर त्याने आपल्याला गाफील ठेवलं. आपल्याला वाटलं की तो डोक्यात गोळी घालणार आहे, परंतु घातली पोटात. आता पुढचा वार नक्की कुठे होणार आहे हे आपण शोधायला पाहिजे. साक्षी म्हणते की रविराज किल्लेदार आणि चैतन्य गडकरी हेच आपले मोहरे आहेत. आता यापुढची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती आता आपल्याला त्यांच्याकडनंच मिळेल. प्रिया म्हणते की कितीही इन्फॉर्मेशन मिळाली तरी आश्रमात अर्जुनसमोर मलाच उभं राहावं लागणार आहे. मला तर असं वाटतंय की मला तिथेच हार्ट अटॅक येणार आहे.
मैपत म्हणतो की तुझे पैसे मी डबल करतो, हवं तर कॅश देतो हातात. पण ह्याने सांगितल्याप्रमाणे तू अर्जुन समोर घाबरायचं नाही आणि पाय लटपटू द्यायचे नाही. तुझे पैसे मी आता डबल करतोय. तर प्रिया म्हणते की उद्या जर आपण सर्वजण जेलमध्ये गेलो तर त्या पैशांचं काय होणार आहे? ना मला काही होणार आहे ना तुम्हाला. तर इकडे थोड्या वेळानंतर साक्षी ही चैतन्याला घेऊन मैपतकडे आलेली असते. मैपत चैतन्याला ड्रिंक करण्यासाठी फोर्स करत असतो, परंतु चैतन्य नाही म्हणत असतो. मैपत म्हणतो की ठीक आहे, नाही तर नाही, तसंही आपण कोणाला जबरदस्ती नाही करत. माणसांनी कसं स्वतःच्या मर्जीने जगलं पाहिजे. साक्षी म्हणते की खरं तर हे सेलिब्रेशन आहे. आज कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारचा ब्लेम आमच्यावर आला नाही ना, म्हणून हे सेलिब्रेशन होतं. ॲक्च्युली जेव्हा कोर्टाची तारीख असते ना, तेव्हा खरंच आम्हाला खूप टेन्शन येतं. म्हणजे बघ ना, आमचा काहीही संबंध नसताना उगाच आम्ही याच्यामध्ये खेचले गेलोय. मैपत म्हणतो की खरंच त्या अर्जुन सुभेदारची सुद्धा कमाल आहे हां. आम्हाला नोटीस काय पाठवली. मला तर असं वाटलं होतं की आता आम्हाला जेलातच धाडणार आहे तो. पण तसं काहीच नाही झालं. त्याने कोर्टात जो काही ट्विस्ट केला ना, तो कमाल होता. त्या किल्लेदारच्याच पोरीला कसं काय त्याने त्याच्यामध्ये उभं केलं. साक्षी म्हणते की अहो अण्णा जाऊ द्यात ना, नाहीतर चैतन्याला उगाच वाटेल की मी या केसमुळे त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये. चैतन्य म्हणतो की नाही नाही, असं काही नाही आहे आणि साहजिक आहे की केसचा विषय आपल्यामध्ये निघणारच. पण तुम्ही म्हणताय तसं अर्जुन खरंच खूप ब्रिलियंट आहे आणि तुम्ही म्हणताय तसं आम्हालासुद्धा या केसचा अजिबात अंदाज आला नव्हता. एकदम हुशार आहे तो. खरं तर मलाच टेन्शन आलं होतं. मी आश्रमाचा लिगल व्यवहार केला हे मला माहिती आहे, पण तो विकत घेतल्याने तो नक्कीच साक्षीला धारेवर धरणार आहे असं मला वाटत होतं. तसं जर झालं असतं ना तर मला खूप त्रास झाला असता. तेव्हा लगेचच साक्षी म्हणते की सो स्वीट ऑफ यू. मैपत पुन्हा एकदा त्याला ड्रिंक करण्यासाठी फोर्स करत असतो आणि म्हणत असतो की आमच्यासोबत जर तू एक ग्लास घेतला असता तर आम्हालाही बरं वाटलं असतं. जर आपल्यात गप्पा झाल्या असत्या, तुम्ही पुढे काय करणार आहे, तुमचं काय प्लॅनिंग आहे हे समजलं असतं. काय करायचं ठरवलंय तुम्ही यापुढे. तर चैतन्य आता मात्र गडबडतो. तर इकडे कल्पना अर्जुनला म्हणत असते की अरे छोले तर सायलीने बनवलेत आणि मग मीच तिला सांगितलं की छोले बनव आणि तिने तुझ्या आवडीचे छोले बनवले. अर्जुन मग आता तू घे की तुझ्या बायकोच्या हाताचा किस. सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा कल्पना म्हणते की सॉरी म्हणजे माझ्यापुढे तू थोडंच तुझ्या बायकोचं कौतुक करशील. ठीक आहे, मी जाते, तुमचं चालू द्यात, मी तर फक्त पाणी घ्यायला आले होते. आणि असं म्हणून कल्पना तिथून निघून जाते. अर्जुन सायलीकडे बघून हसत असतो आणि सायली अर्जुनकडे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर घरामध्ये सर्वजण कामाला लागलेले असतात आणि साफसफाई करत असतात. त्यातच फ्रीज खालून एक झुरळ निघतं आणि ते झुरळ बघितल्यावर सायली मात्र खूप घाबरते. सायली डायरेक्ट किचनवर जाऊन उभी राहते, तर अस्मिता सुद्धा किचनवर उभी असते. पूर्ण आजी त्यांचा गोंधळ ऐकून बाहेर येते आणि म्हणते की काय चाललंय का इथे. अर्जुन सुद्धा बाहेर आलेला असतो आणि म्हणतो की काय चाललंय इथे. पूर्ण आजी म्हणते की आधी त्या मुलीला बाहेर जायला सांग, म्हणजे ते झुरळ बाहेर जाईल. सायली कशीबशी किचनच्या खाली उतरते. अस्मिता तिची गंमत करण्यासाठी म्हणते की ते बघ सायली, तिथे झुरळ आहे. तर सायली पुन्हा एकदा घाबरते आणि अर्जुनला मिठी मारते. सर्वांसमोर अर्जुनला मिठी मारल्याने सर्वजण सायलीकडे आणि अर्जुनकडे बघत असतात. तर अर्जुनलाही खूप छान वाटत असतं. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.